श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायणमध्ये आजचा अध्याय 42वा. मराठी भावार्थ. काशी क्षेत्रातील सर्व शिवलिंगाची दर्शने व तीर्थस्थाने बालकाने पूर्ण केली. तेव्हा त्याला शंकर प्रसन्न झाले व वरदानाने सृष्टीतील सर्व वस्तू निर्माण करण्याची शक्ती दिली. नंतर सर्व इष्ट वस्तू त्याने निर्माण करून गुरुला व त्याच्या परिवाराला दिल्या. शंकराने सांगितलेला गुरुभक्तीचा महिमा व सेवाधर्माचा दुष्करपणा श्रीगुरूंनी सायनदेवाला समजावून सांगितला. श्रीगुरू काशी यात्रेचे वर्णन करीत असता योगशक्तीने सायनदेवाला स्वतःसह प्रत्यक्ष काशी यात्रा घडवली. एवढे सांगून होत आहे तो रात्र संपून सूर्योदय झाला. चिंता हाच अंधार व गुरुकृपा हीच ज्योती होय असे सांगितले. त्यावेळी सायनदेवाने संतुष्ट होऊन श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाले, स्वामी, तुम्ही मला जी कथा सांगितली ती खरोखरच अद्भुत वाटली. काशी यात्रेची पद्धत तुम्ही मला सांगत होता तेव्हा असे वाटले मी तुमच्याबरोबर स्वतः काशीतच होतो. मी जागा आहे की स्वप्नात हेच मला कळेना असे म्हणून त्यावेळी त्या सायनदेव विप्राने श्रीगुरूंच्या चरणी नमन करून कारुण्यपूर्ण शब्दात त्यांची प्रार्थना केली. अशा प्रकारे सायनदेवाने केलेली स्तुती ऐकून श्रीगुरू खूप आनंदित झाले. श्रीगुरूंच्या अंतःकरणात भरपूर कृपा उत्पन्न झाली होती. आईची बालकावर जशी माया असते तसे त्यांना मायेने वागविले. घरच्या गोष्टी सांगून सायनदेवाने आपल्या पुत्रकलत्रांच्या संबंधी श्रीगुरूंना सविस्तर सांगितले. आपल्या पत्नीला श्रीगुरूंच्या पाया पडायला सांगून दोन्ही मुलांनाही त्यांनी त्यांच्या चरणावर घातले. त्याचा मोठा मुलगा नागनाथ त्याच्या मस्तकावर श्रीगुरूंनी कृपेने हात ठेवला. ते सायनदेवाला म्हणाले, तुझा ज्येष्ठ पुत्र दीर्घायुषी होईल, त्याला पुष्कळ संतती होईल. तुला जी दुसरी पत्नी आहे तिला 4 पुत्र होतील, तेही श्रीमंत होतील. तू आता सुखाने राहावेस. तुझा जो वडील मुलगा आहे तो माझा भक्त होईल व त्याची सर्वत्र कीर्ती होईल असा श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला. या ठिकाणी मराठी भावार्थ समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 42वा. श्री गणेशाय नमः. संकल्प करुनी या मने जावे स्वर्गद्वार भुवनी, गंगा केशवा पूजोनी हरिश्चंद्र मंडपा. स्वर्गद्वारा असे जाण मणिकर्णिका तीर्थ विस्तरण, तुवा तेथे जाऊन संकल्पावे विधीसी. मागोती यावे महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा, मोदादी पंच विघ्नेश्वरा नमन करी दंडपानीसी. पूजा आनंद भैरवासी, मागोती यावे मणिकर्णिकेसी. पूजोनी ऐश्वरासी सिद्धिविनायक पूजावा. गंगा केशव पूजोनी ललिता देवीसी नमोनी, राजसिद्धेश्वर अनाध्यानी दुर्लभेश्वर पूजावा. सोमनाथ पूजा करी पुढे शूल टंकेश्वरी, मग पूजा वाराहेश्वरी दशाश्वमेघ पूजी मग. वंदी देवी ते पूजोनी सर्वेश्वरा ते नमोनी, केदारेश्वर धरा ध्यानी हनुमंतेश्वर पूजावा. मग पूजावा संगमेश्वरी लोलार्का ते अवधारी, अर्क विनायका पूजा करी दुर्गा कुंडी स्नान मग. आर्या दुर्गा देवी पूजोनी दुर्गा गणेश ध्यावोनी, पुनर्दर्शन दे म्हणूनी प्रार्थावे तयासी. विश्वकसेनेश्वरासी कर्दम तीर्थी स्नान हर्षी, कर्दमेश्वरासी पूजेसी तुवा जावे बाळका. जावे कर्दम कोपासी पूजिगा सोमनाथासी, मग विरूपाक्षलिंगासी पूजा करी ब्रह्मचारी. पुढे जावे नीलकंठासी पूजा करी भावेसी, कर जोडुनी भक्तीसी कर्दमेश्वर पूजावा. पुनर्दर्शन दे आम्हासी दे म्हणावे भक्तीसी, मग निघावे वेगेसी नागनाथाचे पूजिते. पुढे पूजे चामुंडेसी मोक्षेश्वरा प्रियसी, वरुणेश्वर भक्तीसी पूजा करी बाळका. वीरभद्र पूजेसी जावनी द्वितीय दुर्गेसी, अर्चावे विकटाक्ष देवीसी पूजा करी मनुभावे. पूजी भैरव उन्मत विमळा अर्जुन प्रख्यात, काळकूट देवाप्रत पूजा करी बाळका. पूजा करी महादेवासी नंदिकेश्वर भैरवासी, भृंगेश्वर विशेषी पूजा करी मनोहर. गणप्रियासी पूजोनी विरूपाक्षाते नमोनी, यक्षेश्वर अर्चन विमलेश्वर पूजी मग. भीमचंडी शक्तीसी पूजी चंडी विनायकासी, रवी रक्ताक्ष गंधर्वासी पूजा करी मनोभावे. ज्ञानेश्वर असे थोर पूजा पुढे अमृतेश्वर गंधर्व सागर मनोहर पूजा करी भक्तीसी. नरकार्णव तरावयासी पूजी भीमचंडीसी, विरवावे तुम्ही त्यासी पुनर्दर्शन दे म्हणावे. एक पाद विनायकासी पुढे पूजी भैरवासी, संगमेश्वरा भरवंसी पूजा करी ब्रह्मचारी. भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे विख्यात पूजा करी त्वरित कपर्देश्वर लिंगासी. नागेश्वर कामेश्वर पुढे पूजे गणेश्वर पूजा करी विघ्नेश्वर चतुर्मुख विनायका.
पूजी देहिनी विनायकासी पूजी गणेश षोडसी उदंड गणेशासी पूजा करी मनोहर उत्कलेश्वर महाथोर असे लिंग मनोहर पुढे एकादश रुद्र तयाचे पूजन करावे जावे तपभूमीसी पूजा करी भक्तीसी रामेश्वर महाहसी पूजी मग सोमनाथ भरतेश्वर असे थोर लक्ष्मणेश्वर मनोहर पूजी मग शत्रुघ्नेश्वर भूमी देवी अर्ची मग नकुळेश्वर पूजो न करी रामेश्वर ध्यान पुनर्दर्शन दे म्हणून विनवावे परी ऐसा पुढे असे लिंग थोर नामे देव सिद्धेश्वर पूजा करी मनोहर पाशपाणी विनायक याची पूजा करोनी पृथ्वीश्वरा ते नमोनी शरयू कोपी स्नान करोनी कपिलधारा स्नान करी वृषभध्वजा पूजोनी ज्वाला नरसिंहाचे वंदी चरणी वरुणा संगमे स्नान करून श्राद्धादी कर्मे करावी संगमेश्वर पूजावा सर्व विनायक बरवा पुढे पूजितू केशवा भावे करुणी ब्रह्मचारी पूजा प्ररार्तेश्वरासी स्नान कपिला तीर्थासी त्रिलोचनेश्वरासी पूजा करी भक्तीने पूजी मंगळा गौरीसी गभस्तेश्वरा परियसी वशिष्ठ वामदेवासी पर्वतेश्वर पूजावा महेश्वराची पूजेसी पुढे सिद्धी विनायकासी पूजा सप्तवर्णेश्वरासी सर्व गणेश पूजावा मग जावे मणिकर्णिकेसी स्नान करावे विवेकेसी विश्वेश्वर मग स्मरोणी हर्षी महादेवासी पूजावे पुनरपि जावे मुक्तिमंडपासी नमन करावे विष्णुसी पूजावे तुवा दंडपानेसी मग धुंडी राज अर्चावा आनंद भैरवासी पूजो आदित्य शाते नमोनी पूजा करेगा एकोमनी मोदादी पंचविनायकासी पूजा करेगा विश्वेश्वरासी मोक्ष लक्ष्मी विलासासी नमुनी जावे सन्मुखेसी मंत्र मनावा येणे परी जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगतपते त्वत्व प्रसादम महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापानी कृतानी मम शंकर गतानी पंचक्रोशात्मलिंगस्यास्य प्रदक्षिणात ऐसा मंत्र जपोन पुढे करावे शिवध्यान मुक्तिमंडपादी करून आठाठाई वंदावे अनेक एक प्रकार सांगेन एक विचार नित्ययात्रा मनोहर एक बाळका गुरुदासा सचेल सुची होनी चक्र पुष्करणे स्नान करुणी देव पित्तर तर्पोनी ब्राह्मण पूजा करावी मग निघावे तेथून द्रुपदादित्येश्वर पूजोनी दंपतेश्वर नमोनी श्री विष्णू ते पूजावे मग नमावा दंडपाणी महेश्वरात पूजोनी मग निघावे तेथोनी धुंडीराज अर्चिचे ज्ञानवापी करी स्नान नंदिकेश्वर अर्चोन तारकेश्वर पूजन पुढे मग जावे तुवा महाकाळेश्वर देखा पूजा करी भावे एका दंडपाणी विनायका पूजा करी मनोहर मग यात्रा विश्वेश्वर करी बाळका मनोहर लिंग असी ओंकारेश्वर प्रतिदिवसी पूजावा आता शक्ती यात्रेसी सांगेन एका विधीसी शुक्ल पक्ष तृतीयसी 8 यात्रा कराव्यात गोप्रेक्ष तीर्थ देखा स्नान करोनी एका पूजा मुख्य भाळनेत्रिका भक्तिभावे करोनिया ज्येष्ठा वापी स्नानेसी ज्येष्ठा गौरी पूजा हरसी स्नान दान करा वापीसी शृंगार सौभाग्य गौरी पूजा विशाळ गंगा स्नानासी पूजा विशाळ गौरीशी ललिता तीर्थ स्नानेसी ललिता देवी पूजावी स्नान भवानी तीर्थेसी पूजा करा भवानीसी बिंदू तीर्थ स्नानासी मंगळा गौरी पूजावी पूजा इतुके शक्तीसी मग पूजीचे लक्ष्मीसी येणे विधी भक्तीसी यात्रा करावी मनोहर यात्रा तिथी चतुर्थीसी पूजा सर्व गणेशासी मोदक द्यावे गौरीपुत्रासी विघ्न न करे तीर्थवासी याते मंगळ रविवारेसी यात्रा करी भैरवासी षष्ठी तिथी प्रीतीसी जावे तुम्ही मनोहर रविवार सप्तमीसी यात्रा करावी रविदेवासी नवमी अष्टमी चंडीसी यात्रा तुम्ही करावी ऐसी काशी विश्वेश्वर करावी तुवा परी कर आपुले नामी सोमेश्वर लिंग प्रतिष्ठा करावी इतुके ब्रह्मचारियासी यात्रा सांगे तो तापसी आचरे येणे विधीसी तुझी वासना पुरेल तुझवरी कृपा असे गुरु प्रसन्न होईल शंकरू मनी धरी गा निर्धारू गुरु स्मरण करीत असे इतके सांगून तापसी अदृश्य झाला परियेसी ब्रह्मचारी म्हणे हसी हाची माझा गुरु सत्य ऐसे श्री गुरु स्मरण करीत ब्रह्मचारी जाये त्वरित विधीपूर्वक आचरित यात्रा केली भक्तीने पूजा करिता भक्तीसी प्रसन्न झाला व्योमुखेसी निज स्वरूपे सन्मुखेसी उभा राहिला शंकर प्रसन्न होऊन शंकर मने दिधला मागवर संतोषोनी त्वष्टकुमार विनविता झाला वृत्तांत जे जे मागितले श्री गुरु अनेक त्याचे कन्या कुमरू सांगता झाला विस्तारू तया शंकराजवळी देखा संतोषोनी ईश्वर देता झाला अखिलवर मने बाळा माझा कुमार सकळ विद्या कुशळ होसी मग निघाला तेथुनी केली आणि ती तत्क्षणी प्रसन्न होता शूलपाणी कायनो हे पर्ययसा जे जे मागितले गुरु सकळ वस्तू केल्या चतुरू घेऊन गेला वेग वक्रू तया गुरु सन्मुखेसी
सकळ वस्तू देवनी लागतसे श्री गुरुचरणी अनुक्रमे गुरुरमणी पुत्रकन्येसी वंदिले उल्हास झाला श्री गुरुसी आलिंगितसे महाहर्षी मने शिष्य ताता ज्ञानरासी तुष्टलो तुझे भक्ती ते ऐसा वर लाधोनी गेला शिष्य महाज्ञानी येणे परी विस्तारुणी सांगे ईश्वर पार्वतीसी ईश्वर मने गिरिजेसी गुरुभक्ती आहे ऐसी एक भाव असे ज्यासी सकळाभिष्ट तो पावे भवमनी जे सागर त्रावया पैल पारू समर्थ असे एक गुरु त्रैमूर्ती त्याच्या अधीन या कारणे त्रैमूर्ती गुरुची होय सिद्धांती वेदशास्त्री बोलती गुरु विने पार नाही संतोषोनी द्विजवरू करिता झाला नमस्कारू ऐसी बुद्धी देणार गुरु तुझी स्वामी कृपानिधी काशी यात्रा विधान निरोपिले मज विस्तारून ते वेळी तेथेची होतो आपण तुम्हा सहित स्वामी या पाहे आपुले दृष्टांती स्वामी क्यासी पुरी असती जागृती अथवा सुषुप्ती नकळे माते स्वामी या म्हणून विप्रतय वेळी वंदी श्री गुरुचरण कमळी विनवेतसे करून बहाळी भावभक्ती करून या जय जया परमपुरुषा परात्पराम परमहंसा भक्तजन हृदय निवासा श्री नरसिंह सरस्वती मने त्रैमूर्तीचा अवतारू तुझी देवा जगद्गुरु अम्मा दिसतोसी नरू कृपानिधी स्वामी या मज दाविला परमार्थ लभ्यचारी पुरुषार्थ तुझी सत्य विश्वनाथ काशीपुर तुझपासी ऐसे परी श्री गुरुसी विप्रपरी असी संतोषोनी महाहर्षी निरोप देती तै वेळी श्री गुरु म्हणती सायन देवासी दाखविले तुझ काशी पुढे वंश एकविसी यात्रा फळ तुम्हा असे तुझी आमुचा निज भक्त दाविला तुझं दृष्टांत आम्हापासी सेवा करीत राहे भक्ता म्हणितले जरी राहसी आम्हापासी नको बंधुमले छान आनोनिया स्त्रीपुत्रासी भेटी करवी म्हणितले निरोप देवनी द्विजांसी श्री गुरु गेले मठासी सदानंद जैसे तैसी होतो गुरु भक्त जना आज्ञा घेऊन सहज गेला तुमचा पूर्वज कलत्रपुत्रासहित द्विज आला गुरुदर्शना भाद्रपद चतुर्दशी शुक्ल पक्ष परियेसी आले शिष्य भेटेसी एको भावे करोनी येथे शिष्य लोटांगणी एको भावे तनुमनी येऊनी लागती चरणी सद्गदित कंठ झाले कर जोडुनी ते वेळी स्तोत्र करीती तेही सकळी ओम नमो श्री चंद्रमौळी त्रैमूर्ती तुझी होसी गंगा स्नानी पापनाशी ताप हरतो शशी कल्पवृक्ष छायेसी कल्पिले फळ पाविचे एकेकाचे एक गुण ऐसे असती लक्षण दर्शन होता श्री गुरुचरण तिन्ही फळ पाविचे येणे परी श्री गुरुसी स्तुती केली बहुवशी संतोषोनी महाहर्षी आश्वासिती तै वेळी सिद्धमने नाम करणे काय सांगू तया देनी कैसी कृपा अंत करणे तया श्री गुरु यतीच्या अपुले कलत्रपुत्रेसी जैसा लोभ पर्यसा तैसे तुमचे पूर्वजासी प्रेम भावे पुस्ताती ग्रहवार्ता कुसरी क्षेमपुत्र कलत्री द्विज सांगे मनोहरी सविस्तारी पर्येसा कलत्रेसी नमून सांगे क्षेम समाधान होते पुत्र दोघे जन चरणावरी घातले ज्येष्ठ सुत नागनाथ तयावरी कृपा बहुत कृपानिधी श्री गुरुनाथ माता हात ठेवीती श्री गुरुमंती द्विजासी तुझ्या ज्येष्ठ सुतासी आयुष्य होईल पूर्ण आयुष्य संतती याची भूवस हाची भक्त आम्हासी असेल स्त्रिया युक्तेसी तुवा आता म्लेंछासी सेवा वंदन न करावे जया दिवस म्लेंछासी तुवा जाऊनी वंदेसी हानी असे जीवासी म्हणून सांगता ते वेळी मग म्हणते द्विजासी जावे त्वरित संगमासी स्नान करोनी त्वरितेसी यावे म्हणते ते वेळी ग्रामलोक तया दिवशी पूजा करीती अनंतासी येऊन या श्री गुरुसी पूजा करूती पर्येसा पुत्र मित्र कलत्रेसी गेला गंगा संगमासी विधीपूर्वक अश्वत्थासी पूजोनी आले मठात श्री गुरु म्हणते द्विजासी आजी व्रत चतुर्दशी पूजा करी अनंतासी समस्त द्विज मिळोनी ऐसे म्हणता द्विजवरू करिता होय नमस्कारू आमुचा अनंत तुझी गुरु व्रत सेवा तुमचे चरण तैवेळी श्री गुरु सांगता होय विचारू पूर्वी कौटिन्य ऋषीश्वरू केले वृत्त प्रख्यात ऐसे म्हणता द्विजवरू करिता झाला नमस्कारू कैसे वृत्त आचरू पूर्वी कवने केले असे ऐसे वृत्त प्रख्यात स्वामी निरूपिता बहुत तयाचा आधी अंत मज कथा निरोपिजे त्याचे पुण्य काय घडे काय लाभे रोकडे ऐसे मनीचे साकडे फेडावे माझे स्वामी या ऐसे विनविता द्विजवरू संतोषी झाले श्री गुरु सांगता ती विस्तारू सिद्ध मने नामधारका इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्वष्टापुत्र आख्यान सायनदेव वरलाभो नाम 24 अध्यायः श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।